काकडीचा असा खमंग परोठा खाल तर नक्कीच खुश व्हाल. काकडीची नेहमी नुसती कोशिंबीर खाण्याच्या ऐवजी आज आपण काकडीचा खुसखुशीत परोठा करूया. काकडी कडू आहे की नाही हे चेक करायचं आणि सालासकट किसून घ्यायची. त्या किसामध्ये 1 चमचा वाटलेली हिरवी मिरची, 1 चमचा किसलेलं आलं, 1 चमचा किसलेली लसूण, 1 चमचा पांढरे तीळ, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, पाव चमचा तिखट, भरपूर कोथिंबीर, 1 टेबलस्पून बेसन आणि 1 ते 1.5 वाटी कणिक. चवीनुसार मीठ घालून काकडीच्या ओलाव्यात सगळं एकत्र करायचं. लागलंच तर पाण्याचा हबका. तेलाचा हात लावून कणिक भिजवतो तसा गोळा भिजवून घ्यायचा. आपल्याला हव्या त्या आकाराचा उंडा घेऊन पोळी लाटतो त्याप्रमाणे परोठा लाटून घ्यायचा. गरम तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूने आधी नुसता भाजायचा आणि नंतर तेलावर किंवा तुपावर खमंग भाजून घ्यायचा, म्हणजे तो खुसखुशीत होतो. कसला मस्त दिसतोय की नाही. गरम पराठा तव्यावरून थेट ताटात, बरोबर लिंबाचं लोणचं आणि दही. खुसखुशीतपणा बघा दिसतोच आहे की नाही. टिफिन ब्रेकफास्टसाठी अगदी परफेक्ट असा हा मस्त परोठा नक्की बनवा, कारण गुड फूड गुड मूड.